मित्रांनो, गुड मॉर्निंग ऑल. आणि वेदांत आय एस फाउंडेशनच्या प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून आपण एन सी आर टीची संपूर्ण सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. पार्ट 1, पार्ट 2 झालेला आहे. पार्ट 3 लेक्चर आजचं अत्यंत महत्त्वाचं लेक्चर आणि हे सेशन तुमच्यासाठी घेऊन येतोय मित्रांनो. 26 जानेवारीपर्यंत याचबरोबर जे आहे या कोर्समध्ये एन सी आर टीच्या स्पेशली कोर्समध्ये ज्यांना ॲडमिशन घ्यायची असेल तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. त्याच्यावरती स्पेशल 5-10 मिनिटाचं एक लेक्चर मी सोडणार आहे. तर त्या ठिकाणी संपूर्ण एन सी आर टीचा जवळपास 100 दिवसाचा टार्गेटेड कोर्स आहे. त्यामुळे आत्तापासून फटाफट रजिस्ट्रेशन याच्यामध्ये तुम्ही करायला पाहिजे. 100 दिवसाचा आपला हा कोर्स असेल आणि या 100 दिवसामध्ये सगळ्या एन सी आर टी 6 ते 12 वर्गापर्यंतच्या ज्या एन सी आर टी आहे त्या सगळ्या एन सी आर टीचं सारांश स्वरूपामध्ये पी डी एफ नोट्स, त्याचबरोबर प्रत्येक एन सी आर टीचं डिस्कशन, डाऊट क्लिअरिंग सेशन्स आणि त्यावरती आतापर्यंत यू पी एस सीच्या परीक्षेमध्ये किंवा अन्य एक्झाम्स ज्या काही पी सी एस, आता एम पी एस सी तर आता जेमतेम या 2025-26 पासून होणार आहे यू पी एस सीच्या पॅटर्नवर. परंतु त्याआधी जसं मध्य प्रदेश लोकसेवा आयोग आहे, उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग आहे, या सगळ्या लोकसेवा आयोगाच्या गॅजेटेड ऑफिसरच्या एक्झाम्समध्ये डायरेक्ट एन सी आर टीमधनं येणाऱ्या क्वेश्चनची संपूर्णतः प्रॅक्टिस. याचा अर्थ जे माझं टार्गेट आहे की प्रिलिम पास करण्यासाठी जी तुमची यू पी एस सीची मेन्स एक्झाम आहे मे महिन्यामध्ये, तिथपर्यंत जाता जाता किंवा त्या तारखेपर्यंत येता येता 15 ते 20 हजार क्वेश्चन्स ऑब्जेक्टिव्ह टाईप जे आहे, जे आपण एम सी क्यूज म्हणतो ज्याला, ते तुमच्या नजरेखालून गेले पाहिजे. हे आपलं या 100 दिवसाच्या बॅचचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य असणार आहे मित्रांनो. आणि म्हणून जे लोक यू पी एस सीची परीक्षा मे महिन्यात देणार आहे किंवा जे फ्रेशर्स आहे, जे राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये किंवा त्याची तयारी आतापासून सुरू करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे, तर एन सी आर टी तो एक बेसिक फंडामेंटल्स तुमचं क्लिअर करून देणारं असं ऑथेंटिक सोर्स आहे की ज्याची चर्चा या संपूर्ण सेशनमध्ये आपण करणार आहे. तर येणाऱ्या 26 जानेवारी पर्यंत तुम्हाला तुमचे प्रवेश या ठिकाणी निर्धारित करायचे आहे. 27 जानेवारीला पहिलं लेक्चर या ठिकाणी आपण अरेंज करू. तर 27 जानेवारी ते 27 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी ते 27 मार्च, 27 मार्च ते 27 एप्रिल आणि जवळपास 10 दिवस मे महिन्यातले, अशा पद्धतीनं 90 दिवसाचं टार्गेट याच्यामध्ये 100 दिवसाचं टार्गेट जे आहे आणि 100 सुपर टॉपिक्स ऑफ एन सी आर टी हे त्यामध्ये मी तुमचे कव्हर करून देईल. तर लवकरात लवकर या बॅचमध्ये रजिस्ट्रेशन करा, ज्याची फीस मात्र 599 अर्थात 600 रुपये आहे. वास्तविक पाहता या कोर्सची फीस 1000 रुपये आहे, परंतु 26 जानेवारीच्या निमित्तानं यामध्ये 40% ऑफ आपण ठेवतो आहे. परिणामी याची फीस केवळ 599 रुपये होते आणि यामध्ये जवळपास 48 एन सी आर टी आपण कव्हर करणार आहे. पहिली सूचना ही आहे. वळूया मुख्य विषयाकडे, जो विषय आपला अत्यंत महत्त्वाचा आहे. पोरं 2-3 अटेम्प्ट झालेले असो किंवा फ्रेशर्स असो, सगळेजण एन सी आर टीच्या पुस्तकांना वाचन करा किंवा वाचून घ्या, खरेदी करून घ्या, हे तुम्हाला सांगतील. काही लोक असे पण आहे की ज्यांच्या दृष्टिकोनातनं एन सी आर टी वेळखाऊ मटेरियल आहे किंवा एन सी आर टी मधनं अलीकडे प्रश्न येत नाही, याही मताचे लोक असतात किंवा आहेत. प्रत्येक मताला सगळं किंवा सर्व समर्थन असतंच असं आवश्यक सुद्धा नाही, परंतु अधिकांश म्हणजे जवळपास 99% जर मी या ठिकाणी म्हटलं तर वावगं ठरू नये. जवळपास एन सी आर टीच्या संदर्भात पॉझिटिव्ह मत 99% जे प्रिपरेशन करतात पोरं, त्यांनी सुद्धा एन सी आर टीचं महत्त्व जाणलेलं आहे. त्याचबरोबर संपूर्ण भारतामधले टीचर्स, एज्युकेटर, मेंटॉर्स यांनी सुद्धा एन सी आर टीला रिकमेंड केलेलं आहे. परंतु आपण या सेशनमध्ये या सगळ्यांची चर्चा तर करणारच आहोत पार्शियली, परंतु आपण डीपमध्ये या गोष्टीची चर्चा करणार आहोत की एन सी आर टीमधनं खरंच यू पी एस सी सारख्या इतक्या मोठ्या एक्झाममध्ये जे आहे, मुख्य आणि पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षांमध्ये प्रश्न येतात का. आपण बाकीच्या गोष्टींवरती चर्चा करणारच आहे, परंतु त्या गोष्टी आपल्यासाठी तितक्या महत्त्वपूर्ण नाही जितकी ही गोष्ट महत्त्वाची आहे.
आणि आज या सेशनमध्ये मी तुमच्यासाठी सगळे प्रिव्हियस इयर्सच्या पेपर्समध्ये आलेले क्वेश्चन आणि डायरेक्ट NCERT मधनं विचारले जाणारे रिसोर्सेस या दोन्ही बाबींची या ठिकाणी रीतसर चर्चा करेल आणि ॲट द सेम टाइम तुमच्या ही गोष्ट लक्षात आणून देण्याचा या सेशनचा हेतू आहे, उद्देश आहे, प्रयत्न आहे. चला, तर काही प्रश्न जे सामान्य विद्यार्थ्यांना MPSC किंवा UPSC ची प्रिपरेशन करण्याच्या पूर्वी पडत असतात की UPSC आणि MPSC राज्यसेवा परीक्षेमध्ये NCERT का आणि किती आवश्यक आहे. तर आताच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल. म्हणण्याचा सर्वात महत्त्वपूर्ण अर्थ आहे की NCERT या गोष्टीसाठी आवश्यक आहे की बेसिक अंडरस्टँडिंग हे परीक्षार्थ्याचं या ठिकाणी झालं पाहिजे. तर याच्याशिवाय ऑथेंटिक आणि उत्तम सोर्स तुमच्याकडे कोणताही असू शकत नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे. NCERT पासून फ्रेशर्सने सुरुवात करावी आणि ज्यांनी 1-2 अटेम्प्ट दिलेले आहे त्यांनी सुद्धा सिलेक्शन होईपर्यंत NCERTची साथ सोडू नये. बरोबर आहे. तर का आणि किती आवश्यक आहे याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल. याबाबत आता दुसरा प्रश्न आहे, या ठिकाणी सामान्य प्रश्न आहे, हे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पडतात, पालकांच्या मनामध्ये सुद्धा पडतात. येतं लक्षात. तर साधारणतः NCERT बाबत टॉपर्स, टीचर्स, एज्युकेटर्स आणि मेंटॉर्स इत्यादीचा सल्ला काय आहे. तर मी जसं म्हटलं की 99% टॉपर्स, एज्युकेटर, टीचर्स, मेंटॉर्स तुम्हाला NCERTच्या शॉर्ट नोट बनवा, सारांश नोट बनवा, क्रक्स नोट्स बनवा याबाबतचा सल्ला देतील. त्याच्यामुळे बहुमत या दिशेनं आहे. या प्रश्नाचं उत्तर सुद्धा पॉझिटिव्ह या ठिकाणी देता येतं. NCERT मधून पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये प्रत्यक्षपणे प्रश्न येतात का, याचं उत्तर यस आहे आणि विथ प्रूफ मी या ठिकाणी तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर सिद्ध करून दाखवेल. सामान्यतः याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी हे संपूर्ण सेशन मी आयोजित केलेलं आहे. असोसिएटेड प्रश्न आपण जे विचारले जातात सामान्यतः त्याला या ठिकाणी कन्सिडर्ड केलेला आहे, परंतु मुख्य प्रश्न हाच होता माझा, जसं मी माझ्या थंबनेलवर लिहिलेला आहे. यानंतर अलीकडे एक चौथा प्रश्न उद्भवित झालेला आहे की NCERT जुन्या वाचायच्या की नवीन अभ्यासायच्या. माझं उत्तर जर तुम्ही विचाराल तर बोथ किंवा दोन्हींची तुम्हाला या ठिकाणी एकत्रित तयारी करायची आहे. त्याचं कारण असं आहे की इंडियन सोसायटीसाठी इंट्रोडक्शन ऑफ इंडियन सोसायटीचं जे NCERTचं बुक आहे तिथनं प्रश्न विचारलेले आहे. त्यानंतर जे आहे जुन्या NCERTचा जो भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास आहे तिथनं तुम्हाला प्रश्न आलेले आहे. इव्हन सायन्स मध्ये सुद्धा तुम्हाला जे आहे जुन्या NCERT मधनं प्रश्न आलेले आहेत. दुसरं RL शर्मा, मिडेवल इंडिया सतीशचंद्रा, त्यानंतर बिपिन चंद्रा, ह्या जुन्या NCERT ज्या आहे एन्शियंट, मिडेवल, मॉडर्न, या तीनही NCERT चाटून टाका. याच्या पलीकडे इतिहासाचं कोणतंच मटेरियल किंवा रेफरन्स बुक तुम्ही घेऊ नका. मेनचे सुद्धा प्रश्न बनतील आणि प्रिलिमचे सुद्धा प्रश्न या ठिकाणी तुमच्याच्याने करता येऊ शकते प्रॉपरली. इतकं सुंदर पुस्तक हे तीनही आहे. नसतील तर माझ्याकडे झेरॉक्स आहे, ओरिजिनल कॉपी पण आहे, मी तुम्हाला या ठिकाणी सेंड करून देईल. माझ्याकडे जवळपास 98 NCERT आहे, सगळ्याच विषयाच्या भरून आहे. इंग्लिश आणि हिंदी दोन्ही माध्यमातून आहे. ज्यांना ज्यांना आवश्यक असेल या बॅच मध्ये, जे मी आरंभी तुम्हाला सांगितलं, या बॅच मध्ये जे लोक या ठिकाणी जे ऍडमिशन्स करतील त्यांना मी प्रोव्हाइड करेल. बाकीच्यांना सुद्धा मी प्रोव्हाइड करू शकतो, परंतु यासाठी तुम्हाला जे आहे रिसेप्शन काउंटरवरती इन्क्वायरी करावी लागेल. तर नंबर 5वा प्रश्न आहे, NCERT प्रश्नांचा किती टक्के भाग परीक्षेच्या दृष्टिकोनातून व्यापतो. याचं उत्तर जे आहे मी या ठिकाणी तुम्हाला UPSCचा जो डेटा आहे तो काढून मी या ठिकाणी आणलेला आहे. तर यामधनं तुम्हाला लक्षात येऊन जाईल की साधारणतः UPSC सारख्या परीक्षेमध्ये NCERTचं जे वेटेज आहे किती टक्क्याचं वेटेज आहे, किंवा NCERTची पुस्तकं ही कशा पद्धतीनं किती % भाग व्यापतात. तर 2015 पासून तर 2021 पर्यंतचा हा UPSCच्या वेबसाईटवर पडलेला डेटा आहे. आणि जर याच्यामध्ये सब्जेक्ट वाईज सुद्धा दिलेला आहे तुम्हाला 2020, 2019, 2018, 2017, 2016 5 वर्षाच्या मागच्या वर्षाचा जर डेटा आपण या ठिकाणी पाहतो, हिस्ट्रीचे 2021 मध्ये 7 क्वेश्चन डायरेक्ट NCERT मधनं आहे. जिओग्राफी मध्ये जर पाहिलं तर 5 क्वेश्चन डायरेक्ट NCERT मधनं तुम्हाला विचारलेले आहे.
पॉलिटी जर पाहिलं तर 4 क्वेश्चन्स आहे, इकॉनॉमी जर पाहिलं तर 4 क्वेश्चन्स आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे 3 क्वेश्चन आहे, एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजीचे 1 क्वेश्चन विचारलेला आहे. या अनुषंगाने जर बघितलं तर टोटल 24 क्वेश्चन्स यापैकी होतात. अर्थात 100 क्वेश्चन जर आहे तर यापैकी 24 क्वेश्चन जर यूपीएससी मध्ये डायरेक्ट एनसीआरटीतनं सब्जेक्ट वाईज विचारले जात असतील तर ऍटलिस्ट 24% हिस्सा एकट्या एनसीआरटीचा आहे. मित्रांनो, कशाला मोठे मोठे आणि रेफरन्स बुक वाचता रे, बरोबर आहे. आणि कट ऑफ जनरलची जी जाते 55 ते 60च्या घरामध्ये 60-62 पर्यंत क्वेश्चन्स तुम्हाला पाहिजे आहे. अशा पद्धतीनं 24% भाग जर या ठिकाणी आपण व्यापतो असं म्हटलं किंवा गृहीत धरून चाललो तर 62% पास आउट जो रेशिओ जनरल कॅटेगरीची कट ऑफ सांगतोय 55 ते 60च्या दरम्यान पकडा तुम्ही, 62 पकडू आपण शुअर शॉर्ट सिलेक्शन साठी. अशा पद्धतीनं जे आहे तुम्हाला 38 क्वेश्चन अन्य म्हणजे करंट इव्हेंट्स आहे त्याच्यामध्ये, याच्यामध्ये करंट इव्हेंट्स नाही आहे, बरोबर आहे. याशिवाय बाकीचे जे रेफरन्स आहेत तिथनं तुमचे पॉलिटी असेल, लक्ष्मीकांत असेल, इकॉनॉमिक्स असेल तर तुम्ही जे आहे काय म्हणतो आपण त्यांना मृणाल पटेल यांचं जे आहे पुस्तक रेफर करू शकता. रमेश सिंग आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी. तर वेगवेगळ्या पद्धतीचे यांना तुम्हाला जे आहे रेफरन्स बुक यूज करून बाकीच्या ठिकाणी काय करता येतं. याचा अर्थ असा आहे की 62 क्वेश्चन सॉल्व करून यायचे तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी, परंतु 24 क्वेश्चन जर एकट्या एनसीआरटी मधनं डायरेक्ट या ठिकाणी प्रकट होत असतील याचा अर्थ एनसीआरटी कमीत कमी 1/3 क्वेश्चन्स या ठिकाणी जे आहे तुमचे व्यापतो. याचा अर्थ 1/3 प्रिपरेशन ही एनसीआरटी वर डिपेंडंट आहे आणि 1/3 क्वेश्चन हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे आहे एनसीआरटी मधनं प्रत्यक्षपणे प्रकट होत असलेले आपण या सगळ्या वर्षांमध्ये पाहतो. पुढे या डेटाचं पुन्हा अनालिसिस करू. यूपीएससी प्री 2020 मध्ये किती क्वेश्चन्स आहे तर हिस्ट्रीचे 8 क्वेश्चन यावर्षी आहे, जिओग्राफीचे 3 क्वेश्चन्स आहे, पॉलिटीचे 4 क्वेश्चन्स आहे, इकॉनॉमीचे 2 क्वेश्चन आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पुन्हा 3 क्वेश्चन्स आहे आणि एन्व्हायरमेंट 2 क्वेश्चन्स आहे. या अनुषंगाने 2020 मध्ये सुद्धा 22 क्वेश्चन जे आहे डायरेक्ट एनसीआरटी मधनं मॅच या ठिकाणी करतात, भेटून देतो. 2019 मध्ये जर पाहिलं तर 9 क्वेश्चन इतिहासाचे आहे, म्हणजे 12 ते 15 क्वेश्चन इतिहासाचे विचारले जातात. पैकी 9 क्वेश्चन एकट्या एनसीआरटी मधनं तुम्हाला या ठिकाणी आलेले आहे. म्हणून म्हटलं की इतिहासासाठी शिवाय एनसीआरटीच्या नवीन जुन्या 9 एनसीआरटी होतात टोटल, 9च्या 9 चाटून खायच्या. आणि हिस्ट्रीचे क्वेश्चन जे आहे मग ते मेन्स असो का प्रिलिमिनरीचे असो डायरेक्ट तुम्हाला जे आहे नवीन एनसीआरटी मधनं मॅक्झिमम येतात. जिओग्राफीच्या जुन्या आणि नवीन आणि इतिहासाच्या जुन्या आणि नवीन या दोन्ही मटेरियल तुमच्याकडे पाहिजे. बाकी पॉलिटी इकॉनॉमीचं तुम्ही सिलेक्शन करू शकता. जनरली पॉलिटी आणि इकॉनॉमी नवीन पुस्तकातनं एनसीआरटीच्या अधिक प्रश्न विचारण्याची प्रथा मागील 5 वर्षांमध्ये पडलेली आहे. परंतु इतिहास आणि भूगोलाच्या नवीन आणि जुन्या दोनही एनसीआरटी तुमच्याकडे असल्या पाहिजे, आवश्यक आहे. आणि आरंभी माझ्या बॅच मध्ये जी फक्त एनसीआरटीची बॅच असणार आहे 100 दिवसाची, त्यासाठी तुम्ही फ्लिपकार्ट वर जाऊन जे आहे नवीन एनसीआरटीचं ऑर्डर करू शकता. 980 रुपयाच्या जवळपास तुमचं अख्खं सगळ्या सब्जेक्टचं मटेरियल होऊन जाईल. फंडामेंटल 5 सब्जेक्टची मी गोष्ट या ठिकाणी करतो आहे. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि सायन्स हे फंडामेंटल्स 5 आहेत. त्यातनं आपल्याला डेरिव्हेटिव्ह सब्जेक्ट्स काढायचे आहे आणि मग सुपर 100 टॉपिक्स, त्याला सब टॉपिक्स किंवा एलिमेंटरी टॉपिक्स आपण म्हणतो, त्याची चर्चा आपण त्या क्लासमध्ये करणार आहोत. तर माझ्या क्लासमध्ये ऍडमिशन घेण्याच्या पूर्वी तुमच्याकडे एनसीआरटी असणं आवश्यक आहे. तर जे जे लोक या ठिकाणी या बॅचमध्ये ऍडमिशन करण्याच्या मनस्थितीत असतील त्यांनी आधी एनसीआरटी खरेदी करून घ्या. ऍव्हरेज जर बघितला 7, 8, 9 2019 मध्ये 9 प्रश्न तुम्हाला विचारले. जिओग्राफीचे पुन्हा 4, पॉलिटीचे पुन्हा 3, इकॉनॉमीचे पुन्हा 4, सायन्सचे पुन्हा 2 आणि एन्व्हायरमेंटवर 2. अशा पद्धतीने जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी पुन्हा 24 क्वेश्चन्स जे आहे 2019 मध्ये तुम्हाला विचारलेला आहे. मिनिमम 18, मॅक्झिमम 24-25 क्वेश्चन्स या ठिकाणी विचारलेला आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही पाहिलं तर 22चा या ठिकाणी रेशिओ बनतो. 42 म्हणजे 21 ते 22च्या घरामध्ये प्रत्येक वर्षी प्रश्न या ठिकाणी एनसीआरटी मधनं डायरेक्ट विचारलेले आहे. मित्रांनो, ही बाब तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे.
2018 मध्ये जर बघितलं 7 क्वेश्चन इतिहासाचे आहे, जिओग्राफीचे 3 क्वेश्चन आहे, पॉलिटीचे 3 क्वेश्चन आहे, इकॉनॉमीचे 2 क्वेश्चन आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे पुन्हा 2 क्वेश्चन्स आहे, एन्व्हायरमेंटचा पुन्हा 1 क्वेश्चन आहे. या अनुषंगाने जर बघितलं तर 18चा ॲव्हरेज या ठिकाणी बनतो. 18 क्वेश्चन्स या ठिकाणी डायरेक्ट एनसीईआरटी मधनं 2018 मध्ये तुम्हाला विचारलेले आहे. याच प्रकारे 2017 मध्ये 23 प्रश्न विचारलेले आहे. यामध्ये सुद्धा 8 प्रश्न इतिहासाचे डायरेक्ट एनसीईआरटी मधनं आहे. 2016 मध्ये पुन्हा 8 प्रश्न जे आहे या ठिकाणी हिस्ट्रीमध्ये विचारलेले आहे. या ठिकाणी टोटल 18 प्रश्न तुम्हाला एनसीईआरटी मधनं आहे. पुन्हा 2015 मध्ये पाहिलं तर 23 प्रश्न या ठिकाणी आहे. या ठिकाणी डायरेक्ट हिस्ट्रीच्या क्वेश्चनचा ॲव्हरेज बनतो. 6 क्वेश्चन तुम्हाला 2015 मध्ये या ठिकाणी विचारलेले आहे. क्लिअर झालं? काही प्रॉब्लेम आहे? ही माझ्या घरी बनलेली साईट नाही, यूपीएससीच्या प्लॅटफॉर्मवर ही साईट अवेलेबल आहे. 22-23 चा डेटा, 24चा डेटा याच्यामध्ये ॲड व्हायचा आहे. तो आताच एक्झाम झाली त्याच्यामुळे पुढच्या काही काळामध्ये अपडेट होऊन जाईल. तर इथे सुद्धा तो ॲव्हरेज घटणार नाही हा माझा कॉन्फिडन्स आहे, कारण गेल्या 20 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये शिकवण्याचं काम करतो आहे. हा माझा एक दांडगा अनुभव याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. चला, नंबर हा प्रश्न आपण जो पाहिलेला होता त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळालेलं असेल की एनसीईआरटी प्रश्नांचा किती % भाग परीक्षेच्या दृष्टिकोनातून व्यापतो. तर याचं उत्तर 1/3. हे एक्सपेरिमेंट केल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी एक एक गोष्ट विथ प्रूफ मी या ठिकाणी सिद्ध करून देईल तुम्हाला. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे की एनसीईआरटी मधून मुख्य परीक्षेसाठी भाषाशैली विकसित होण्यास किती मदत होते. फार मदत होते आणि याचं उत्तर आहे यस. कारण एनसीईआरटी अधिकांश पोरांना न समजण्याचं कारण की त्या एनसीईआरटीची जोही विषय असेल त्याची एक पर्टिक्युलर भाषा आहे. तुम्हाला माहीत असायला पाहिजे की इकॉनॉमी आहे, पॉलिटी आहे, हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, त्यांच्या डिक्शनरीसुद्धा बाजारामध्ये अवेलेबल आहे. आता डिक्शनरी का मिळतात हो, तर इकॉनॉमीची स्वतःची आपली भाषा आहे, पॉलिटीची स्वतःची आपली भाषा आहे. तर त्याच भाषेमध्ये मुख्य परीक्षेचा पेपर तुम्हाला लिहायचा असतो किंवा आहे, ही अनिवार्यता आहे. म्हणजेच काय, संबंधित विषयाच्या बॉटम आणि डेफिनेशनल वर्ड, थेरॉटिकल वर्ड्सला, कन्सेप्च्युअल वर्ड्सला तुम्हाला वारंवार प्रश्नाच्या उत्तरामध्ये, लिखाणामध्ये वापरावं लागेल. आणि हे सगळे शब्द, टर्मिनॉलॉजी तुम्हाला एनसीईआरटी मध्येच सापडणार आहे, दुसऱ्या पुस्तकामध्ये सापडत नाही. कारण दुसरी पुस्तकं किंवा रेफरन्स बुक विद्यार्थ्यांना सहज किंवा आसान करून देण्यावरती अधिक फोकस करतो. ते विषयाच्या मूळ गाभा किंवा मूळ बेसिक फाउंडेशनला विकृत करण्याचं काम करतात. आणि बेसिक टर्मिनॉलॉजी म्हणून आपल्याला समजत नाही एनसीईआरटी मधनं. अनेक विद्यार्थ्यांचा दावा असा असतो किंवा त्यांची कंप्लेंट ही असते की सर एनसीईआरटीनं समजत नाही. समजत याच्यासाठी नाही कारण पर्टिक्युलर सब्जेक्ट ज्याही विषयाची एनसीईआरटी तुम्ही वाचताय त्याची भाषा तुम्हाला माहिती नाही. पहिल्यांदा भाषा शिकावी लागेल. आणि या संपूर्ण परीक्षेची जान आहे भाषा. मग तो एसेचा पेपर घ्या, तो जीएसचा पेपर घ्या, तो ऑप्शनल पेपर घ्या किंवा कुठलाही पेपर घ्या. आलं का लक्षात? मेन्स तेव्हाच तुम्ही पास करू शकता जेव्हा तुमची भाषेवर थोडीफार कमांड आहे. तर यावरती तुम्हाला काम करावं लागेल मित्रांनो. आणि यामध्ये तुमच्यासाठी एनसीईआरटी हे मदतगार सिद्ध होऊ शकतं. फार चांगल्या आणि उत्तम प्रकारच्या यामध्ये तुम्हाला टर्मिनॉलॉजी दिलेल्या आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे यूपीएससीने, टर्म्सवरनं प्रश्न विचारलेला आहे. व्हॉट इज है ना स्टेट मीन्स, स्टेट रेफर्स टू द, खाली 4 ऑप्शन्स समोर प्रश्न घेतले आहे मी तुम्हाला दाखवतो. चला नेक्स्ट 7वा क्वेश्चन असतो की एनसीईआरटी कशा प्रकारे बेसिक अंडरस्टँडिंग विकसित करण्यासाठी सहाय्यक सिद्ध ठरते. आता जे मी बोललो तेच या प्रश्नाचं सुद्धा उत्तर आहे. बेसिक अंडरस्टँडिंग यूपीएससी किंवा एमपीएससी राज्यसेवेचा अभ्यास करण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याचं एकदम पक्क असलं पाहिजे. आणि तेव्हाच तुम्ही रेफरन्स बुकमध्ये प्रवेश करा. डायरेक्ट रेफरन्स बुक किंवा कोणत्याही कोचिंगच्या किंवा बाजारातल्या नोट्स खरेदी केल्याने तुम्ही प्रिपरेशनला सुरुवात केली असं बिलकुल करू नका. एनसीईआरटी ही पहिली स्टेज आहे की जी तुम्हाला यूपीएससी आणि एमपीएससीच्या बद्दल इत्तमभूत माहिती या ठिकाणी प्रदान करते. आणि तुम्ही कसा अभ्यास करावा याच्याबद्दलचं निवेदन सहित जे आहे एक बेसिक फाउंडेशन तुमचं निर्माण करू शकते. म्हणजे या 7ही प्रश्नाचं उत्तर जे आहे सगळ्याच दृष्टिकोनातून जर बघितलं तर ते पॉझिटिव्हिस्टिक आहे. मला असं वाटतं की एनसीईआरटीच्या बद्दल जे काही मिसकन्सेप्शन किंवा मिसगायडन्समुळे तुमचे जे काही दृष्टिकोन किंवा व्ह्यूज या संदर्भात निर्माण झालेले होते त्यामध्ये किंवा त्यांना या ठिकाणी थोडं रिलीज करण्याचा
तर त्या दृष्टिकोनांना थोडंफार तथ्यात्मक आधारावरती प्रस्थापित करून जे आहे तुमचा दृष्टिकोन बदलण्याच्या प्रयत्नामध्ये मी यशस्वी झालो असेल असं मला वाटतं. तर या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली. यानंतर मी तुम्हाला ॲव्हरेज या ठिकाणी दाखवलेला होता. आपण हे सगळं केलेलं आहे आणि NCERTचं महत्त्व या ठिकाणी या आधारावर सुद्धा उजागर होतं आणि जवळपास 24-25% जे आहे NCERTचा तुमच्या प्रिपरेशनमध्ये आणि तुमच्या क्वेश्चन्स येण्यामध्ये रोल आहे हे या ठिकाणी सिद्ध होते. चला, नेक्स्ट मुद्दा जो आहे तो आहे की NCERT मधून डायरेक्ट प्रश्न कसे आलेले आहे मागच्या काही दिवसामध्ये. तर हा जो पेपर आहे तो 2023चा पेपर आहे मित्रांनो. आता बघा, क्वेश्चन नंबर 33 आहे, निम्नलिखित में से कौन सा एक कथन किसी देश के संविधान, बघा संविधान या ठिकाणी कॉमा इनटू इन्व्हर्टेड कॉमामध्ये करून दिलेला आहे. आता जे बोललो मी टर्मिनॉलॉजीच्या संदर्भामध्ये, आणि जेव्हा कधी UPSC किंवा NCERT टर्मिनॉलॉजीचा वापर करत असेल तेव्हा तो डेफिनेशनल वर्ड्स असतो. सन प्लस विधान इक्वल टू संविधान. संधी विग्रह जर करतो तर कॉन्स्टिट्यूट ऑफ लॉज, विधानांचं संहितीकरण. स शब्द जो आहे हा तत्सम शब्द आहे जो संस्कृतमधनं ॲज इट इज आपण घेतो. सनचा अर्थ होतो संहित, म्हणजे विधानांचं संहितीकरण, कलेक्शन ऑफ तुम्हाला जे आहे लॉज, याला म्हणतो आपण संविधान. के मुख्य प्रयोजन को सर्वोत्तम रूप से प्रतिबिंबित करता है. ऑप्शन नंबर ए, यह आवश्यक विधियों के निर्माण के उद्देश्य का निर्धारण करता है. यह राजनीतिक पदों और सरकार के सृजन को सुकर बनाता है. यह सरकार की शक्तियों को परिभाषित और सीमाबद्ध करता है. यह सामाजिक न्याय, सामाजिक समता और सामाजिक सुरक्षा को प्रतिभूत करता है. Which one of the following statement best reflects the chief purpose of the constitution of a country? संविधान, पहिला पान, 11वीचं NCERT आहे. पॉलिटीचं संविधान क्यों और कैसे टॉपिक आहे. संविधान लिहिलेला आहे, यह विभिन्न तरह के लोगों के बीच जरूरी भरोसा और सहयोग को विकसित करता है. दूसरा, यह स्पष्ट करता है कि सरकार का गठन कैसे होगा और किसे फैसले लेने का अधिकार होगा. तीसरं स्टेटमेंट या ठिकाणी आहे जे या प्रश्नाचं उत्तर आहे, यह सरकार के अधिकारों की सीमा तय करता है और हमें बताता है कि नागरिकों के क्या अधिकार है. और चौथा, 4 महत्वपूर्ण या ब्लॉक्स मध्ये जे आहे तुम्हाला, यह अच्छे समाज के गठन के लिए लोगों की आकांक्षाओं को व्यक्त करता है. हे तीसरं जे स्टेटमेंट आहे या प्रश्नाचं उत्तर आहे सी, यह सरकार की शक्तियों को परिभाषित और सीमाबद्ध करता है. काय म्हणणार तुम्ही? 11व्या वर्गाचं NCERTचं पुस्तक आहे, 2023चा क्वेश्चन आहे ॲज इट इज. इकडे प्रश्न टाकलेले आहे मी, इकडे रिसोर्सेस NCERT डायरेक्ट प्रश्न जे आहे हे इथून येतात. मिस्टिक आहे, इतकं रहस्यमय आहे मित्रांनो. समोर तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की कसं कसं UPSC सेट करतो क्वेश्चनला. येतं लक्षात. तर पुढे जर गेला, क्वेश्चन नंबर 3rd सॉरी. आता या ठिकाणी हा मागच्या वर्षीचा प्रश्न आहे, एकदम सुंदर प्रश्न होता. निम्नलिखित वृक्षों पर विचार करिए, कटहल, महुआ, सागौन, उपरोक्त में से कितने पर्णपाती वृक्ष हैं. येतं लक्षात. जॅकफ्रूट, महुआ, टीक. फिजिकल एन्व्हायरमेंट जॉग्राफीचं पुस्तक आहे 11व्या वर्गाचं. या ठिकाणी टेक्स्ट बुक ऑफ जॉग्राफी फॉर क्लास 11th लिहिलेला आहे. आर्द्र पर्णपाती वन उन क्षेत्रों में पाए जाते हैं जहां वर्षा 100 से 200 सेंटीमीटर होती है. यह वन उत्तर पूर्व राज्यों और हिमालय के गिरिपथ, पश्चिम घाट के पूर्वी ढालों और उड़ीसा में उगते हैं. सागवान, साल, शीशम, हुर्रा, महुआ, आंवला, सेमल, कुसुम और चंदन आदि प्रजातियों के वृक्ष इन वनों में पाए जाते हैं. लाल चंदन, पुष्पाटू. परंतु कटहल या ठिकाणी जे आहे आर्द्र पर्णपाती नाही, तर याला ट्रॉपिकल एव्हरग्रीन रेन फॉरेस्टच्या कॅटेगरीमध्ये ठेवलं जातं. कारण कटहल म्हणजे फणस, याचं जे झाड असतं ते पर्णपाती किंवा पानं गाळत नाही. येतं का लक्षात.
तर डायरेक्ट क्वेश्चन या पहिल्या पेजवरून इथंच तुम्हाला दिसतं. कटहल याचा आन्सर काढल्याच्या नंतर दुसरं आणि तिसरं केवळ 2 यामधले काय आहे सत्य आहे. यानंतर क्वेश्चन नंबर 47 एकदम खतरनाक प्रश्न होता. आत्मा केवल जंतु और पादप जीवन की संपदा नहीं है बल्कि शिलाओं, प्रवाहित जलधाराओं और अन्य अनेक प्राकृतिक वस्तुओं की भी है जिन्हें अन्य धार्मिक संप्रदाय जीवित नहीं मानते. उपरोक्त कथन प्राचीन भारत के निम्नलिखित में से किस एक धार्मिक संप्रदाय के एक मूलभूत विश्वास को प्रतिबिंबित करता है. एन्सेंट इंडियामध्ये जैनिझम आणि बुद्धिझम चाटून जायचं, चाटून. स्तूपच्या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. स्टेटमेंट नंबर 1 मागच्याच वर्षीच्या पेपरमध्ये आहे. मी या ठिकाणी 5-10 क्वेश्चन्स घेतलेले आहे. तुम्हाला दाखवावं लागतं, कारण लोकांना दाखवल्याशिवाय समजत नाही. म्हणून हे प्रूफ घेऊन तुमच्या पुढे आलेलो आहे. NCERT सगळेच तुम्हाला सांगतात वाचा, पण काय वाचा, कसं वाचा आणि त्यातनं प्रश्न येतात का हे माहीत करून घेणं आपलं काम आहे आणि नंतर मग तुम्ही NCERT वाचा. माझा प्रयत्न हा आहे की NCERT कोणत्याही विद्यार्थ्यासाठी जे खरोखर सिरियस विद्यार्थी UPSC आणि MPSCच्या संदर्भात त्यांच्यासाठी अनिवार्य म्हणजे गीता पुराण आहे. आता याच्या पलीकडे माझ्याजवळ शब्द नाही आहे आणि हे सिद्ध करून देण्यासाठी एवढा उपद्व्याप मला करावा लागतो. जवळपास एवढे प्रश्न शोधण्यासाठी मला 2 दिवस गेले आणि प्रत्येक NCERT चाळून बघावं लागलं की रिसोर्स काय आहे आणि त्याचे स्क्रीनशॉट काढून मी या ठिकाणी चिपकवलेले आहे. येतं लक्षात. चला, तर जैनिझमचा हा प्रश्न आहे. जैन परंपरा, सोल्स आर नॉट ओनली द प्रॉपर्टी ऑफ एनिमल्स अँड प्लांट्स लाईफ बट ऑल्सो ऑफ रॉक्स, रनिंग वॉटर अँड मेनी अदर नॅचरल ऑब्जेक्ट्स नॉट लुक ऑन ॲज लिव्हिंग by other religious sects. The above statement reflects one of the core beliefs of which one of the following religious sects of ancient India. स्क्रीनशॉट काढत चला सोबत सोबत किंवा पॉज घेऊन सुद्धा तुम्ही काढू शकता. तर विचारक, विश्वास और इमारतें, सांस्कृतिक विकास ईसा पूर्व 600 से ईसा 600 एडी तक, BC 2 AD. कक्षा 12वीं के लिए इतिहास की आधारभूत पुस्तक. महावीर का संदेश क्या है. जैनों के मूल सिद्धांत 6ठी सदी ईसा पूर्व में वर्धमान महावीर के जन्म के पहले ही उत्तर भारत में प्रचलित थे. जैन परंपरा के अनुसार महावीर से पहले 23 शिक्षक हो चुके थे. जाऊ द्या. जैन दर्शन की सबसे महत्वपूर्ण अवधारणा यह है कि संपूर्ण विश्व प्राणवान है. जे या स्टेटमेंटचा भावार्थ आहे. यह माना जाता है कि पत्थर, चट्टान और जल में भी जीवन होता है. जीवों के प्रति अहिंसा, खास तौर से इंसानों, जानवरों, पेड़ पौधों और कीड़े मकोड़ों को न मारना जैन दर्शन का केंद्र बिंदु है. वस्तुतः जैन अहिंसा के सिद्धांतों पर संपूर्णतः विश्वास रखता है. हे स्टेटमेंट इथून आहे. काय म्हणणार है. चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे मेन्स. आता तुम्ही म्हणाल की सर फक्त तुम्ही तर प्रारंभिक किंवा पूर्व परीक्षेमध्येतलेच आम्हाला जे आहे प्रश्न सांगता येत असतील. मुख्य परीक्षेमध्ये जसं आपण क्वेश्चन बघितला आणि माझ्या थंबनेलवर पण आहे, सामान्य अध्ययन प्रश्नपत्र पहिला एक्झामिनेशन 2023 लेटेस्ट एक्झामिनेशन आहे. हाऊ डिड द colonial रूल अफेक्ट द ट्रायबल्स इन इंडिया अँड व्हॉट वॉज द ट्रायबल रिस्पॉन्स टू द colonial ऑपरेशन. हा 2023 मध्ये 15 मार्कासाठी विचारलेला प्रश्न आहे. कुठून घेतला बघा. आदिवासी, दिक्कू और एक स्वर्ण युग की कल्पना. तर 11व्या वर्गाचा 8व्या वर्गाचं हे NCERTचं पुस्तक आहे. हमारे अतीत 3ऱ्या नंबरचं पुस्तक, कक्षा 8 के लिए इतिहास की पाठ्यपुस्तक. औपनिवेशिक शासन से आदिवासियों के जीवन पर क्या असर पड़े. ब्रिटिश शासन के दौरान आदिवासी समूहों का जीवन बदल गया. आओ देखें कि ये क्या बदलाव थे, क्या क्या बदलाव हुआ. हे या पुस्तकामध्ये एवढ्या पेजवर तुम्हाला लिहायचं आहे. जो प्रश्न होता की भाषाशैली विकसित करण्यामध्ये NCERT मुख्य परीक्षेसाठी किती इम्पॉर्टंट आहे आणि मेन्सचे प्रश्न सुद्धा तुम्हाला जे आहे NCERT मधून येतात का, हा एकच नमुना घेतलाय मी. जर प्रश्नाची चर्चा करतो तर 15 दिवस आपल्याला तेच चालणार आहे. याच्यासाठीच मी सेपरेट बॅच घेतलेली आहे तुमची, ज्याच्यामध्ये या आणि अशा पद्धतीच्या मेन्स आणि प्रिलिमच्या हजारो प्रश्नांचं आपण डिस्कशन करूया. म्हणजे जवळपास 60% तुमचा कॉन्फिडन्स लेवल परीक्षेला जाईपर्यंत, मग पूर्व परीक्षा असो किंवा मुख्य परीक्षा असो, एकदम टफेस्ट लेवलवर, हायर लेवलवर तुमचा जो आहे कॉन्फिडन्स असणार आहे मित्रांनो. लक्षात घ्या.
ठीक आहे, हा झाला मेन्सचा प्रश्न. बस एवढं लिहून या पटापट, आरामात 250 शब्द तुमचे होतात या ठिकाणी. चला नेक्स्ट. विथ रेफरन्स टू एन्सेंट साऊथ इंडियन कोरकाई, पुंपुहार आणि मुचिरी वेअर वेल नोन ॲज, हे पोर्ट्स आहे. आणि हे या ठिकाणी दुसरा प्रश्न या ठिकाणी आहे, इन विच वन ऑफ द फॉलोइंग रिजन्स वाज धान्य कटक. हा बेसिक क्वेश्चन आहे बाबू, जो यावर्षी तुम्हाला विचारलेला होता. धान्य कटक या ठिकाणी दिलेला आहे. आणि धान्य कटक जर बघितलं तुम्ही या ठिकाणी, दोन्ही प्रश्नासाठी मी मॅप या ठिकाणी काढलेले आहे. हे धान्य कटक जर तुम्हाला दिसत असेल तर 6व्या वर्गाच्या NCERT मध्ये हे धान्य कटक या ठिकाणी दिलेला आहे. बँक ऑफ तुम्हाला जे आहे ईस्टर्न कोस्टल रिजन. तर इथे महाजनपद वरच्या मॅपमध्ये जिथून पहिला प्रश्न होता, स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला बघता येईल. आता इतका वेळ जर आपण इथे देतो तर जे आहे व्हिडिओ फार लंबा होऊन जाईल. नेक्स्ट जे आहे बिल्डिंग कल्याण मंडपम, तुम्हाला माहिती असेल G20 आयोजन सुद्धा कल्याण मंडपम याचं नाव दिलेलं होतं आपण. या संदर्भात हा प्रश्न मागच्या वर्षीचा करंटमध्ये होता. तद्वतच करंटमध्ये असून सुद्धा जे आहे त्याचा रेफरन्स तुम्हाला या पुस्तकामध्ये 11th क्लासचा NCERT आहे. दे वेअर आल्सो प्रोबॅबली मीन टू रिमाइंडर्स ऑफ द पॉवर ऑफ किंग्स एबल टू कमांड द रिसोर्सेस. या ठिकाणी जे इन्क्लूड मंडप ऑर पॅव्हिलियन्स अँड लॉंग, हे जे पिक्चर फिलर आहे, बिल्डिंग कल्याण मंडपम वाज फीचर इन द टेम्पल कन्स्ट्रक्शन इन द किंगडम आणि इमारती, हे जे आपलं टॉपिक आहे. तर या ठिकाणी विजयनगर याचं चित्र तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. विरूपाक्ष टेम्पल आणि विठ्ठल टेम्पलमध्ये सुद्धा याच शैलीचा वापर केलेला आहे. आर्ट अँड कल्चर इतिहासाचा क्वेश्चन. नेक्स्ट जर बघितलं, क्वेश्चन नंबर 15 याच वर्षामध्ये तुम्हाला विचारलेला आहे. विथ रेफरन्स टू इंडियन नॅशनल मुवमेंट कन्सिडर द फॉलोइंग पेयर्स. सर तेग बहादूर सप्रू, KC नियोगी, PC जोशी, प्रेसिडेंट ऑल इंडिया लिबरल फेडरेशन, मेंबर द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, जनरल सेक्रेटरी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, पोझिशन हेल्ड या ठिकाणी दिलेला आहे. हा तुम्हाला जे आहे 9व्या वर्गाचं NCERT आहे. इथे जर बघितलं तुम्ही तर इथे तुम्हाला PC जोशींचं नाव दिसेल. CPI या ठिकाणी आहे. CPI won 16 सीट्स अँड इमर्ज ॲट द लार्जेस्ट अपोजिशन पार्टी, हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसतं. इथे फोटो सहित दिलेला आहे. मिस्टर नियोगी, त्यानंतर जे आहे राजकुमारी अमृता कौर. इथे जर बघितलं तुम्ही मौलाना आझाद, प्राईम मिनिस्टर नेहरू, त्यानंतर वल्लभभाई पटेल, आणि हे सगळ्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तर काही ठिकाणी तुम्हाला जे आहे 1-2 नावं नसतील, परंतु जवळपास या क्वेश्चनमध्ये विचारलेले सगळीच नावं या फोटोमध्ये आणि बाजूला दिसतील. यानंतर जर बघितलं विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ हरप्पन साईट, तर हरप्पन साईट्समध्ये जुना NCERT 6व्या वर्गामध्ये हा मॅप तुम्हाला या ठिकाणी नवीनमध्ये पण दिलेला आहे. तर कोणत्या साईट आता याच्यामध्ये दिसत नाही, कारण की हे स्क्रीनवरती थोडंसं फाटतं आहे. क्वेश्चन मी तुम्हाला सांगून दिला, बाकीच्या क्वेश्चनचं डिस्कशन आपण केलेलं आहे, समजून घ्या. चला त्याच्यानंतर या विथ रेफरन्स टू मेडनापल्ली, हा क्वेश्चन तर लय डेंजर विचारलेला मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये, आणि तो कुठून आलेला आहे हे तुम्ही जर पाहिलं ना तर पागल होऊन जाल, पागल, की कसं कसं UPSC सेटिंग करतं क्वेश्चनचं. विथ रेफरन्स टू मडानापल्ले ऑफ रेफरन्स टू आंध्र प्रदेश, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. अत्यंत कठीण प्रश्न होता, परंतु त्याचं उत्तर युलुशा NCERT मध्ये आहे. हे लक्षात. काय लिहिलं, पिंगली व्यंकय्या डिझाइन द ट्रायकलर इंडियन नॅशनल फ्लॅग हियर, पट्टाभी सित्तारामय्या लेड द क्विट इंडिया मुवमेंट ऑफ आंध्र रिलीजन फ्रॉम हियर, रवींद्रनाथ टागोर ट्रान्सलेटेड द नॅशनल अँथम फ्रॉम बेंगाली टू इंग्लिश हियर, मॅडम ब्लावस्की अँड कर्नल डिकॉट सेट ऑफ हेडक्वार्टर्स ऑफ थिओसॉफिकल सोसायटी फर्स्ट इयर. अरे बापरे, पहिल्या पेजवर NCERT 10वा वर्ग यामध्ये हे ट्रान्सलेशन ऑफ नॅशनल अँथम इन इंग्लिश जे रवींद्रनाथ टागोरांच्या संदर्भामध्ये आहे. याच्या खाली जर नोट पाहिली ना मित्रांनो तुम्ही, तर हे तुम्हाला थोडंसं मी वरती करून दाखवतो. नोट जर पाहिली, दिमाग हालल तुमचा. जनगण मन वाज, जस्ट याच्यामध्ये मला दिसत नाही आहे, माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे या बाबीचा, मी तुम्हाला सांगतो. हां, जर बघितलं या ठिकाणी नोटमध्ये काय दिलेलं, जनगण मन वाज ट्रान्सलेटेड बाय गुरुदेव रवींद्रनाथ टागोर फ्रॉम बेंगाली टू इंग्लिश इन फेब्रुवारी
1919 at Medanapalli in the district of Chittoor. सोर्स आहे बाय कोलोनियल हिस्ट्री www. याच्यावरती साईट पण इकडे कोपऱ्यामध्ये दिलेली आहे, सोर्स पण दिलेला आहे. आणि या एका लाईनवरून मित्रांनो हा प्रश्न बनवला. काय म्हणणार तुम्ही? लोक म्हणते एनसीईआरटी मधनं प्रश्न येत नाही, या लाईनला विसरले म्हणून इतकं बारकाईनं जे आहे तुम्हाला जे आहे एनसीईआरटी वाचायचं. फक्त फर्स्ट रीडिंग सर वाचली मी 2दा एनसीईआरटी, 3दा 4दा रीडिंग झाली सर. काय वाचलं? हे वाचलं असेल तर हा प्रश्न बनला असता. आणि ट्रान्सलेटेड करून या ठिकाणी भारताचं राष्ट्रगान सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. पुढे जर बघितलं एनसीईआरटीचा हा जो क्वेश्चन आहे 12th क्लासची एनसीईआरटी आहे सोशिओलॉजी. आणि यामध्ये मागच्या वर्षीचा क्वेश्चन आहे द टोटल फर्टिलिटी रेट इन ॲन इकॉनॉमी इज डिफाईन्ड ॲज. मगाशी बोललो की डिफिनेशनल वर्डिंग्स या ठिकाणी विचारले जातात. इथे तुम्हाला लिहिलं आहे द फर्टिलिटी रेट रेफर्स टू द नंबर ऑफ पर 1000 आणि तुम्हाला ज्या बर्थवरती या ठिकाणी जे आहे हे सगळं याच्यामध्ये दिसत नाही, अंदूक अंदूक आलेलं आहे. 12th क्लास सोशिओलॉजी एनसीईआरटी वर हा प्रश्न विचारलेला आहे डायरेक्ट. तर यामध्ये उत्तर तुम्हाला दिसेल इथे द नंबर ऑफ चिल्ड्रेन बॉर्न पर 1000 पीपल इन द पॉप्युलेशन इन अ इयर. बर्थ रेट जो आहे तो एका वर्षामध्ये 1000 महिलांवर जन्म देणाऱ्या मुलांच्या रेशोमध्ये या ठिकाणी विचारला जातो किंवा गणना त्याची केली जाते. हे होतं मित्रांनो तुम्हाला जे आहे एनसीईआरटीचं महत्त्व आणि एनसीईआरटीतनं डायरेक्ट विचारलेल्या प्रश्नांची संख्या आणि प्रश्नांचं स्वरूप. आता यामध्ये कुठलंही डाऊट तुम्हाला असू नये किंवा असायला नाही पाहिजे. तर आजपासून निश्चित झालं की तुम्ही ज्या एनसीईआरटी खरेदी करणार आणि एनसीईआरटीला तुम्ही जे आहे क्लास लावायचा असेल तर मी सांगितलं तुम्हाला 26 जानेवारीपासून फक्त एनसीईआरटीची फाउंडेशन बॅच आपण सुरू करतो आहे या ठिकाणी. तर ते तुम्हाला करायचं आहे. या बॅचमध्ये आपण काय करणार आहे तर सर्वात आधी तुम्ही एनसीईआरटी खरेदी करून घ्या. आपल्या लेवलवरती पहिलं रीडिंग है ना, दुसरं रीडिंग जितक्यांदा तुम्हाला रीड करता येतं तेवढ्यांदा रीड करून घ्या. पहिल्यांदा जर घरी बसत असाल तुम्ही घरी बसून अभ्यास करताय, काही क्लास बीस लावायचं नाही आपल्याला, या पोरांसाठी सुद्धा एक सजेशन असं आहे की पहिल्यांदा रीडिंग करून घ्या. नंतर या एनसीईआरटीमधनं कोर एरियाच्या नोट्स ज्या आहे ह्या तुम्ही स्वतःच्या बनवा है ना. कोर एरिया म्हणजे 100 सुपर टॉपिक्स जे आहे हे मी या ठिकाणी जे डिस्कस करेल त्या सुपर टॉपिक्सवरती संक्षिप्त नोट्स तुम्हाला बनवता आल्या पाहिजे. आणि तो कोर एरिया म्हणजे जसं हिस्ट्रीमध्ये आता मी बोललो की जैनिझम, बुद्धिझम, हरप्पन कल्चरच्या साईड्स आहे, आर्किओलॉजिकल एव्हिडन्सेस आहे. जॉग्राफीमध्ये प्रेशर, टेम्परेचर, ओशनोग्राफी, त्याच्यानंतर तुम्हाला क्लायमेटोलॉजी, फिजिकल जॉग्राफी, मॅपिंग आहे. मॅपिंगचा जिओपॉलिटिक्सशी संबंधसुद्धा येतो. तर कोर एरियासाठी 100 सुपर टॉपिक आणि कन्साईज नोट्स असल्या पाहिजे आपल्याकडे. क्रॉक्स असला पाहिजे नोट्सचा, नाही तर मग नोट्स 4-4 लाईनी लिहित बसल्या, डिटेल्समध्ये लिहायचं नाही, टू द पॉईंट आणि पिन पॉईंटमध्ये नोट्स बनवायच्या, कन्साईज नोट्स असल्या पाहिजे. त्यानंतर जे आहे आपण या उपक्रमामध्ये टेस्ट घेणार आहोत प्रत्येक दिवशी. यामध्ये प्रिलिम आणि मेन्स दोन्हींची सोबत जी आहे ही टेस्ट तुमची चालेल प्री मेन्सच्या संदर्भात. त्यानंतर इंटरलिंकिंग कॅपॅबिलिटी विकसित झाली पाहिजे, ती एनसीईआरटी वाचून तुमची होते. याचा अर्थ मागच्या काही दिवसामध्ये इतिहासाच्या क्वेश्चनला भूगोलामध्ये, भूगोलाच्या क्वेश्चनला इकॉनॉमिक्समध्ये अशा पद्धतीने विचारण्याची प्रथा UPSCमध्ये आहे. हीच प्रथा राज्यसेवेमध्ये सुद्धा अप्लाय होऊ शकतं. म्हणून इंटरलिंकिंग कॅपॅबिलिटी तुमची स्वतःची क्षमता विकसित झाली पाहिजे. आणि ही इंटरलिंकिंग कॅपॅबिलिटी जी आहे यासाठी तुम्हाला जो आहे सगळ्यात आधी सिलेबससोबत याला इंटरलिंक करता आलं पाहिजे. त्यानंतर सब्जेक्टसोबत इंटरलिंक करता आलं पाहिजे. आणि त्यानंतर टॉपिक्स, बेसिक टॉपिकसोबत जे आहे सुद्धा इंटरलिंकेज तुम्हाला करता आलं पाहिजे. म्हणजे कोणताही करंटचा विषय जर असला, जसं आता तुम्ही जे आहे पुरुष आणि महिलांचे वैवाहिक संबंध आणि त्याच्यामध्ये होणारे परिवर्तन याचा जर चर्चा करतो तर करंट इव्हेंट्समध्ये अतुल सुभाषचं प्रकरण झालं. कालच तुम्हाला जे आहे पुनीत नावाचा एक माणूस आहे दिल्लीमध्ये, त्याने सुद्धा आत्महत्या केली, त्याने सुद्धा रेकॉर्ड वगैरे करून ठेवलं जे काय असेल है ना. पुनीत अरोडा का अशा पद्धतीचं कोणीतरी नाव आहे. पूर्ण जगामध्येच हे सगळं प्रकरण सुरू आहे. तर या संदर्भात वैवाहिक संबंधांचं बदलतं स्वरूप जे आहे हे तुम्हाला या ठिकाणी जे आहे काय करता येत असेल जोडायचं आहे. तर
त्यानंतर NCERT मधूनच तुम्हाला जे आहे भाषा शैली पण विकसित करता येऊ शकते। जसं मी सगळ्यात आधी 7 प्रश्न ज्या ठिकाणी आपण डिस्कस केले आणि NCERTच तुमची भाषा शैली सुधरवू शकते, जी आपल्याला आवश्यक आहे मेन्स एक्झामिनेशनमध्ये लिखाणाच्या दृष्टिकोनातून। यानंतर सापेक्ष स्वरूपामध्ये आणि म्हणून आपण थंबनेलचं नाव लिहिलं NCERT आणि UPSC राज्यसेवा यांचं कोरिलेशन। तर हे इंटरलिंकेजेस एक सापेक्ष स्वरूपात आहे, रिलेटिव्ह फॉर्ममध्ये आहे आणि आपल्या अभ्यासाची प्रक्रियासुद्धा त्याच प्रकारे असली पाहिजे, तर ते NCERTचा इत्तमभूत आणि यातनं मुख्य आणि पूर्व या दोन्ही परीक्षेचे प्रश्न तुम्हाला अशा पद्धतीनं प्रत्यक्षपणे सापडतील मित्रांनो। तर निवेदन एवढंच आहे, सारांश आजच्या सेशनचा एवढाच आहे की फ्लिपकार्टवरनं मागून घ्या किंवा कोणत्याही दुकानातनं NCERT सगळ्यात आधी खरेदी करून घ्या, वाचणं सुरू करून द्या। समजत असेल ठीक, नसन समजेत तर चौकशी केंद्रावरती नंबर दिलेले आहे खाली, वेबसाईट पण आहे, व्हॉट्सअप पण आहे, टेलिग्राम पण आहे, यावरती आपल्या समस्यांचं निराकरण करून घेण्याचा प्रयत्न करा। NCERT गीता, कुराण, बायबल आहे। सारांश स्वरूपामध्ये एवढंच मी या सेशनच्या अंती बोलू शकतो। त्यामुळे NCERTला इग्नोर करून चालणार नाही। NCERTला इग्नोर करणं म्हणजे जवळपास 25% तुमच्या सिलेक्शनची संभावना घटवणे किंवा कमी करणे आहे। याला म्हणतो आपण स्वतःच्या हातानं स्वतःचा जीव घेणे किंवा गळफास गळ्यामध्ये टाकून घेणे। तर डोंट मिस आणि NCERTचा अभ्यास सुरू करा। तर पुन्हा पार्ट 4 एक नवीन विषय NCERTच्या संदर्भातला तुमच्यासाठी घेऊन येतो। तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद आणि सगळ्यांना शुभेच्छा। जय हिंद।